अहो आई वडील कुणासाठी करतात ते पर न सरेला पोरग झाल्यापासून तर त्याला लाख लाख किती फी भरावी लागते. लाखचा आकडा माहिती आहे का? लाखाच्या आकड्यात ते फी भरते, ही फी भरते, ती फी भरते, सगळं येतं हो त्याच्याकडे ऑडी गाडी ते सगळं येतं, सगळं असतं. पण ते म्हातारा म्हातारी ते कोपऱ्यात बसलेलं असतं. काय करते तेव्हा उदासीन त्यांच्या घराच्या चौकटीत त्यांना जागा नसते, त्यांच्या जागा नसते. पण वारीच्या वाटेवर आल्यानंतर त्याला कळतं की आई काय आहे, वडील काय आहे. हेच खरे आपल्या आईबापाचं खरं दैवत आहे. खरं तर अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळे एकमेकांना माऊली म्हणत असतात, एकमेकांचा चरण स्पर्श करत असतात आणि आनंदाने हा प्रवास करत असतात. लहान मोठा असा काही भेद नाही, अगदी प्रेम आणि प्रेमच असतं. अंतकरण विकार जात नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध नाही. वा वा आणि दैवाचे दास पंढरी रायाचे नामा म्हणे लाखोली सदा विठ्ठल नाम वाहू गोविंदा. राजश्री मी आलेली आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या देहूतील मंदिरात. मागं शिळा मंदिर आहे आणि आज माझ्यासोबत आहे तुकाराम महाराजांचे 10वे वंशज माननीय श्री पुरुषोत्तम मोरे साहेब, जे माजी अध्यक्ष होते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. तर यांच्याशी आपण 2025 ची वारीचा इतिहास आणि वारीसाठी काही विशेष असलेल्या आयोजन नियोजन याविषयी सुसंवाद साधणार आहोत. तर सर्वप्रथम मी आपणास असं विचारू इच्छिते की तुकाराम महाराजांचे वंशज असं म्हटल्यावर त्याबद्दल आपल्याला काय, म्हणजे आपण ते कसं व्यक्त कराल, काय भावना असेल त्यामागे? काय नाही बा, सेवा हा आमचा दारवंड, वंश परंपरा दासमी अंकित. आणि तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आम्ही हा सेवा आमचा दारवंट आहे. जगद्गुरु तुकाराम सेवा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून आमच्याकडून केली जाते. उलट आम्ही कुठं बाहेर असन तर आवर्जून म्हणत बी नाही आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. कारण तुकाराम महाराज स्वतः म्हणतात मज पामराचं काय थोरपण पायाची वाहनं पायावर. खूप छान, खूप छान. आणि खरंच यातच खरं मोठेपण आहे, कारण त्यांचं आहे त्याच्यापाशी आपण ते फक्त जपत पुढे न्यायचं आहे. आणि हा वारसा म्हणजे जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवायचं हेच आपलं कर्तव्य. खरं खूप छान. आपण संत तुकाराम महाराजांचे वंशज आहात, ही परंपरा जपणं आणि ते पुढे नेणं हे मोठं जबाबदारीचं काम आहे. तर आपण ते कसं अनुभवता? काय नाही, सहज आई आपल्याला लहान मुलाला सांभाळून जसं पालन पोषण करते, सगळा सांभाळ करते, तसं आमच्या वंश परंपरेनं तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या आधीपासून विश्वंभर महाराज जशी पांडुरंगाची सेवा करत गेली तशाच पद्धतीने तुकाराम महाराजांच्या नंतर नारायण महाराजांचे 3 नंबरचे चिरंजीव ह्या पालखी सोहळ्याचं दिव्य आणि भव्य स्वरूप देण्यात आलं. त्यांची सेवा त्यांच्याकडून घडत गेली. तशाच पद्धतीने आमच्याकडून हा सेवारूपीने आमच्याकडून ही सेवा घडत चाललेली आहे. खरं तर वारीला 800 ते 1000 वर्षांचा इतिहास आहे. पण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी त्या वारीत काही बदल केले. आणि मग तो इतिहास किंवा ते बदल आणि आजपर्यंतचा हा प्रवास आपण कसं वर्णन कराल? आषाढी कार्तिके विसरू नका माझं सांगत असे गोज पांडुरंग स्वतः ज्यावेळेस म्हणतात की आषाढी आणि कार्तिकेला जायला काय करू नका, विसरू नका. पण सगळ्यात पहिल्यांदा दिंड्या प्रत्येक भाग सगळा सेपरेट हा येत असत आणि त्या येत असताना प्रत्येक सेपरेट भाग येत असताना मग त्याला स्वरूप देण्यात आलं. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 3 नंबरचे चिरंजीव नारायण महाराजांनी या सप्तमीच्या दिवशी तुकाराम महाराजांचं प्रस्थान करायचं, अष्टमी दिवशी माऊलींचं प्रस्थान करायचं आणि या दोन्हींचा सोहळा एकत्र ज्ञानोबा तुकारामांचा गजर त्यावेळेस सुरू झाला. आणि या दोन्ही खांद्या घेऊन हा पालखी सोहळा भव्य आणि दिव्य नारायण महाराजांनीच केला. त्यावेळेस त्याला जर सहकार्य जर कोणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराजांनी त्याला दिवट्या छत्री घोडे सर्व साहित्य पुरवण्याचं त्यावेळेस सहाय्य केलं.
खूप छान. आणि म्हणजे त्यावेळेस मग तुकाराम महाराजांच्या पादुका, त्या चांदीच्या पादुका आहेत त्या पालखीत ठेवल्या जायच्या. नंतर आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणजे पादुकाही पालखीत ठेवल्या जायच्या. आणि मग त्यांचं प्रस्थान पंढरपूरकडे होत असेल. 15 ते 18 दिवसाचा पायी प्रवास, 150 वर्ष प्रवास संघ चालला. हो, मग आता थोडासा बदल झालाय ना, आता दोन्ही पालख्या वेगळ्या निघतात ना, दोन्ही वेगवेगळे निघतात. पण अजून सुद्धा मग त्याच्यानंतर 2 संस्थान मग त्यांनी तिकडून न्यायला चालू केली. आणि मग हायबाबांनी तिकडून पालखी सोहळा चालू केला. आम्ही इथल्या पालखीचे तिथं आता अजून सुद्धा जगद्गुरु तुकारामांचे आमचे वंशज मंडळी, सगळे देवकर मंडळी, आम्ही अजून सुद्धा दोन्ही पादुका घेत, माऊलींच्या पादुका असताना तुकाराम महाराजांच्या पादुका एका खाली एक अशा दोन्ही पादुकांचं सामर्थ्य असतं. आणि चरणांना अनन्य साधारण महत्व. पादुकाच का असाव्यात प्रश्नचिन्ह आहे. आणि पादुकांनाच का म्हणतात, मुखोटा वगैरे काय कसा मुखोटा का नसावा किंवा तर त्याचं कारण आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहू, आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देऊ. म्हणजे समचरणावरती माझी दृष्टी सम राहू दे आणि माझे त्या म्हणून देवाचे चरण विसरतो. देवाचे चरण महान आहे. तो देवाचे चरण किती महान आहे आपल्याला काय कळू शकत नाही. तर इतक्या ज्यावेळेस वामन अवतारामध्ये ज्यावेळेस सांगितलं बोललं की बा 3 पावलं भूमी मागा, इतकी पावलं म्हणले अशा पाय टाकला आणि तो इतका की 3ऱ्या पावलाला त्यांना की पाता पळून गेला. तो पाय इतका वरती केला, इतका 7 सप्पंदावर ठेवायला जागा नव्हती. आणि वरती पाय काढला तर तो जनलोकामध्ये 7 ब्रह्मपदापर्यंत पोहोचला. आणि त्या ब्रह्मपदापर्यंत पोहोचल्यानंतर मग ब्रह्मदेवाला असल्यावर हे एवढं चरण कुणाचं असू शकत, तर हे देवाशिवाय कुणाचंच नसू शकत. म्हणून तिथं तीर्थ टाकलं जातं. आणि ते तीर्थ म्हणजे साक्षात गंगा माता व्हायला लागते. आणि ही गंगा माते व्हायला लागल्यानंतर म्हटलं की पृथ्वीचा सगळा काय होईल, नाश होईल. म्हणून शंकराने ती पुन्हा आपल्या मस्तकावर धारण केली. आणि ती मस्तकावर धारण केल्यानंतर भगीरथाने पुन्हा प्रार्थना केली आणि गंगेला पुन्हा बाहेर काढली. अशी म्हणजे चरणांचं अनन्य सौंदर्य. हे झालं देवाच्या चरणाचं. आणि मग तुकाराम महाराज संतांच्या चरणाविषयी आवर्जून म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या चरणांचं दर्शन की माझं खऱ्या अर्थाने भाग्य धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठकली, माझ्या जीवनातलं सगळं दुःख गेलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रकर्ष. नवे नवे तर विश्वास दृढ निष्ठा श्रद्धा जो पुढे आहेत तर संतांचे पाय हा माझा विश्वास. असं संतांच्या चरणाला आनंद साधन. म्हणून मुखोट्या वगैरे पेक्षा चरणांना अतिशय होते. आणि त्यावेळेस ते चरण ज्या पादुका असतात ते आमच्या आजोबा वगैरे आवर्जून थाटमाटाने सांगायचे बरं का. तर काय सांगायचे की ते नुसती पादुका नाहीत, तर अख्खा वारकरी संप्रदाय हा सोहळा जे निघतो तर साक्षात तुकाराम महाराज त्याच्यात विराजमान झालेले आहेत. मग ही कल्पना कुठून आली तुम्ही मला म्हणजे जेव्हा आपण पादुकांना स्पर्श करतो साक्षात तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, त्या आशीर्वाद मिळतो. आणि त्या पादुका म्हणजे हा पालखी सगळ्या 4 ते 5 लाख भावी असतात ते त्या श्रद्धेने निष्ठांत की तुकाराम महाराज आमच्या सोबत खऱ्या अर्थाने आमच्या बरोबर असतात. आणि ही जर संकल्पना कुठून आली असेल किंवा पादुकांचा हा कल्पना कुठून आली, ज्यावेळेस राम वनवासाला सांगितलं ना बाईंना, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे एकमेकाजना, अहंकार तो नासा भेद, ओले मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यास सांगे कार सिद्धी, नोळे काही नाही आईच्या अवघड, परिपाय बेजे शुद्ध अंगी. ज्याने घातली मुक्तीची गमांदी, मिळवली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे ते सुख काय उणे, राहे समाधान चित्ताची. जोपर्यंत तुमचा अंतकरण विकार जात नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध नाही. वाह वाह वाह, विकार गेले पाहिजे. काटेचे भाषण तुकोबारा मार बरे झाले देवा दिवाळे निघाले. खूप छान खूप छान. तुकोबारा सारखी ठेवली ना तर असा पंडित होईल. पंडितने आपल्याला सेवक व्हायचं. याची खरी सेवा त्याच्या काय भय जीवा, बरोबर आवडीने वाद तुमच्या सुखाचं संवाद. खूप छान खूप छान. जे नाही कशात ते गाठ्यात. म्हणून तर गाथा मंदिर झालं एवढं मोठं.
सामान्य नाही. आत्माच हे देतो. हो ना हो ना. आणि खरंच जगातल्या आश्चर्यांपैकी एक आहे ते. वेदाचा अर्थ माहीत हवा. खूप बरा म्हणजे वेदाचा अर्थ माहीत हवा. वेदाने व्हावा भार मार. रामकृष्ण हरी माऊली. मी त्याच्याशिवाय काही बोलत नाही. खूप छान खूप छान. मुलं बायको तर गेली 10 वर्ष. पोरं विचार नाही शेतात काय आहे, किती पैसे आले, हा प्रपंचाचा एकही डोक्यात विषय नाही. फक्त भगवंताचं नाव. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. नाम गाऊ नाम देऊ नाम विठ्ठलाची वाऊ. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. नामा म्हणे लाखोली सदा विठ्ठल नाम वाहू गोविंदा. खूप छान खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. 90 वर्ष वय चाललंय. वाटत नाही ना पण करण्याची म्हातारी ताट होत्यात. वाटत नाही. चला तुम्ही वाटत नाही चाललं पाहिजे. पायी वाट चांगले बाबा. उत्स्फूर्तपणे छान बोलले पण हा, एकदम. नाही नाही लय बोल. ते तुम्ही काय मी थोडं बोलला हा हा हा. नाही हो ना हो ना हो ना. ते मी त्यांचा पुतण्या ते माझ्या पाय पडू. बरं यांना पुढचे आता चरणांचं काय, महत्त्व हा. आहे. हो हो. येतो. पुरुषोत्तम महाराज. हा हा चला. आणि आपलं आतापर्यंत जे झालं होतं अनन्य साधारण जे चालू झालं, तर ज्यावेळेस राम स्वतः वनवासाला गेले, तर त्या वनवासाला गेल्यानंतर साक्षात जो कोण भरत त्यांना नेण्यासाठी पुन्हा परत येतो. हा तर राम ज्यावेळेस गेल्यानंतर रामाला खूप विनंती भरत करतात, पण त्यावेळेस भरत काही येत नाही. आणि मग त्यावेळेस त्यांच्या पादुका ते त्यांना दिल्या जातात. तर भरत ते आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेऊन त्या पूर्ण आणतात आणि तो राज्यकारभार त्याच्यात जातो. ही संकल्पना चरणांची तेव्हापासून आणि म्हणून चरण पादुकांना अनन्य साधारणाचं महत्व आहे. खरंच खूप छान. आता खरं तर आज आहे 11 जून 2025 आणि 18 जून या दिवशी आपलं इथून महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पण म्हणजे त्यासाठी आपल्याला काय तयारी करावी लागते, त्याचे किती दिवस लागतात, कारण अजून तर कसलीच तयारी नाहीये. मग आपण ही एवढी तयारी किती दिवसात पूर्ण करतात? हे सगळं चालू व्हायला 4 महिने चालू होतात. पावसाळ्याला 2 महिने पूर्ण मोठी मिटिंग चालू होतात. म्हणजे आयोजन सगळं. हा, ग्रामपंचायतीची मिटिंग झाली, तहसीलदार की प्राण झाला की कलेक्टर त्या आयुक्तांची मिटिंग. आयुक्त झाले की प्रत्येक गावागावात जाऊन त्या ग्रामस्थांना लेटर द्यायचं की या तारखेला आमची पालखी येणार आहे, त्या पालखीचं नियोजन करणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी नियोजन काय करणार आहेत, त्यासाठी तुमची व्यवस्थापक कोणती व्यवस्था करणार आहेत. परत आता टॉयलेटची व्यवस्था मोठ्या प्रमाणात, पाण्याची व्यवस्था पाहायला लागते, लाईटची व्यवस्था पाहायला लागते. आणि हे जे सगळं स्वच्छता जे सगळं दिसतात इंद्रायणी स्वच्छ करायला लागते. त्याच्यानंतर पाणी किती दिवसानंतर किती ठेवायचे, त्याच्यानंतर खाली किती दिवसांनी सोडायचे, ते किती स्वच्छ झाले, प्रत्येक वारकऱ्याला इथे आंघोळ करायची, पवित्र व्हायचं असतं. चंद्रभागे स्नान तुका मागे यायचं, म्हणजे इंद्रायणीमध्ये ती स्वच्छ असावी. पण त्या सगळ्या परिसराची सगळी जबाबदारी ही 4 महिन्यापासून चालते. 2 महिन्यापासून नियोजनाच्या बैठका चालू होतात. परत स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्याची मिटिंगाची घेतली आहे यावेळेस, मागच्या वर्षीपासून मिटिंग घेतली. आणि आयुक्त असून आणि पालकमंत्र्यांनी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात मिटिंग असते. सगळ्या पालख्यांच्या दिंड्यांना पूर्ण होतात, त्यांच्या ज्या समस्या असतात त्या जाणून घेतात. पंढरपुरापर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या काही व्यवस्था लागतात तर त्या सगळं त्या पुरवण्याचं ते काम मोठ्या प्रमाणात करतात. आणि मग 2025च्या वारीसाठी काही विशेष असं आयोजन आहे का यावर्षी? हां, म्हणजे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात आता आमचं ही संकल्पना चाललेली आहे की जसं ही वारी आहे तर जगात रेकॉर्ड हवं की याचं की बाबा एक आदर्श हो किंवा पालखी सोहळा ज्यावेळेस निघतो तर त्याचं एक जगात रेकॉर्ड हवं की एवढे समुदायाचे सगळे लाख लोक येतात, त्याचं एक रेकॉर्ड ना हवं. जाती म्हणजे जात नाही, धर्म नाही, लहान नाही, मोठा नाही. विष्णू म्हणजे वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कराल जी इथं सत्य करा
कोणाही जीवाचा न घोडमोत्सव. अहो तुम्हाला मी आता जर आकडा सांगितला तर तुम्हाला खोटं वाटेल. आमच्या साताऱ्याचे अकबर बाबा होती, त्यांच्या घरात स्वतः गाथेचं वारण असेल, त्यांनी 200 दिंड्या तयार केल्या होत्या. साताऱ्याची व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्या 10 दिंड्या आमच्या म्हणजे एक मुस्लिम इतक्या दिंड्या जातात. उच्च नीच काही नेणे भगवंत, इष्टे वाहू भक्त देखुनिया, दासी पुत्रकाने विदुराच्या वरी, दैत्या घरी रक्ष प्रल्हाशी, चर्मरंगो लागे रोहित संधी, कबीराच्या मागे सेलिवणी, आणि सज्जन कसे विकू लागे मास, माळा सावत्यास करतो. हा अभंग पाठ करण्यासाठी नाही, तर त्याने त्या आचरणाने त्यांच्या अनुभवातून वाढल्यात. आमच्या पालखी सोहळ्यासमज जगद्गुरू तुकारामांच्या सगळ्या आजामळ्याच्या दिंड्या असतात. आता आजेमळ्याच्या दिंड्या म्हणजे कोणत्या, सगळ्या जाती धर्माच्या पहिल्या दिंड्या लावल्या जातात आणि नंतर त्याच्यानंतर आमच्या मागे दिंड्या असतात. इतकं म्हणजे आम्ही त्याचं जतन असं खांद्यावर घेऊन त्याचे प्रत्येकाची एक एक मान वेगवेगळे असतात. आणि विशेष म्हणजे कुणाला आमंत्रण नसतं, स्वतःहून सगळे येतात, स्वतः पायी जातात. तेवढं 250 किलोमीटरचं अंतर, सगळं म्हणजे पालखी उचलण्यापासून तर फार पालखी प्रत्येकाची सेवा, वाढण्याची सेवा, वाटण्याची सेवा, हे सगळे ते स्वतः आनंद करतात. आणि माऊलींच्या गजरामध्ये हा सगळा वैभव संपन्न कार्यक्रम चालतो. इथं आहे ना, आपण बाहेर गेलं की नुसता खाणाराच आनंद असतो, इथं खाणारा तर आनंद असतोच, इथं देणारा सुद्धा आनंद असतो. मला तुम्ही अजून मला असं आवर्जून विचारलं की इथं काय विशिष्ट आहेत. अहो इथं म्हणजे मी ज्यावेळेस पालखी सोहळा प्रमुख असताना, अध्यक्ष असताना, मी लोकांना जाऊन विचारायचं की तुम्ही चालताय, तुम्ही इथं वाढताय, तुम्हाला कसं काय वाटतंय, तर ते इतके आनंदाने सांगायचे की आमची आई शिरवा बांधायची, पोहे बनवायची, ते मध्ये लोकांना खाऊ घालायची, त्याची पुण्य आमच्या वाय, पण त्याच्या पुण्यामुळे भाकरी बनवायची, पिठलं भाकर बनवायची, ते सगळ्यांना वाढायची. आणि त्याच्या आईवडिलांची पुण्य आमच्या नुसतं घेण्यात आनंद नसतो, तर इथं वारीमध्ये देण्यात 10 पटीने आनंद असतो. आणि हे आम्ही 7 गोठ्यातून वारकरी बसायचं, तर आता म्हणजे वैभव संपन्न करून आध्यात्मिक मार्गाचा जीवनाचा वारसा त्यांच्या घरात व्हायला लागलेला आहे. विचारलं मग अजून कसं काय, तर त्यांच्या आमच्या वडिलांनी आम्हाला असं खांद्यावर घेऊन ह्या पंढरीच्या वारीचा वाटेवरती नेलं. केवढा आनंद आहे आम्हाला, त्याचा गगनात मावना इतका हा वैभव संपन्न आहे. कारण पंढरीचा पांडुरंग जर काय सांगत असत तर साक्षात जर कोणासाठी होतो तर पुंडलिकराय आईवडिलांची सेवा करतो, म्हणून तो त्यासाठी आलं. ते अहो आईवडील कुणासाठी करतात, ते पर न सरेला पोरग झाल्यापासून तर त्याला लाख किती फी भरावी लागते, लाखचा आकडा माहिती आहे, लाखाच्या आकड्यात ते फी भरतंय, ही फी भरते, ती फी भरते, सगळं येतं हो त्याच्या ऑडी गाडी ते सगळं येतं, सगळं असतं. पण ते म्हातारा ते कोपऱ्यात बसलेलं असतं, काय करते तेव्हा उदासीन, त्यांच्या घराच्या चौकटीत त्यांना जागा नसते, त्यांच्या जागा नसते. आपण वारीच्या वाटेवर आल्यानंतर त्याला कळतं की आई काय आहे, वडील काय आहे, हेच खरे आपले आईबापाचं खरं दैवत आहे, हेच आपली संपत्ती आहे. पांडुरंग कधी आपल्यापर्यंत जावं, त्यांची सेवा केल्यानंतरच त्या खऱ्या अर्थाने आपलं मन माय बाप पिंड ही सगळे आपले जतन करणारी, सेवा करणारा भाग आहे हा पालखीच्या वाटेने. म्हणून तर भक्त पुंडलिकांनी विठ्ठलासाठी वीट पाठवली, त्या विटेवर ते उभे होते आणि त्यांनी आई वडिलांची सेवा करणं सोडलं नव्हतं सर. आणि खरंच हा आदर्श आजच्या तरुण पिढीने खरंच ठेवायला हवा. नाही आपोआप येतो तो वारीला आलं ना. आता मी खरं तर तुम्हाला शेवटी विचारणार होते, पण प्रसंगानुरूप आलं म्हणूनच विचारते की ह्या वारीमध्ये तरुणांचा समावेश किती असतो, किंवा त्यांनी यावं का, किंवा ते जर नाही येऊ शकले तर त्यांच्यापर्यंत आपण काय संदेश पोहोचू इच्छिता, किंवा म्हणजे संतांची शिकवण आहे ती कशी पोचवू शकता आपण, किंवा पोचवू इच्छिता. आता पहिल्यांदा शेतीचं प्रमाण होतच, शेती करून आले की लोक यायचे, पण आता बऱ्याच प्रकारचे गव्हर्नमेंट सर्व्हिसला सुद्धा बरेच असतात, IT कंपनी असतात, आणि पण ती लोक सुद्धा ITतले एक दिवस तरी काय व्हायना की तो का म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी, एक पाऊल जरी त्या पलटीच्या वारकऱ्यात तर स्वर्गाच्या IT या कंपनीची सगळी मुलं आमच्या या दिल्लीमध्ये सभेत येतात. ते निश्चित आता संरक्षणासाठी येतात, सेवेसाठी भाव असतो. हा वेगवेगळ्या पद्धतीने ST वाले STच्या पद्धतीने येतात, बसवाले बसवाले येतात, रिक्षावाले फ्रीमध्ये त्यांची सेवा करण्याचं, म्हणजे जो का अंग आपल्याला जे येतात, दवाखान्याचं ज्याला काम येतं तो दवाखान्यात सेवा करतो, ज्याला झाडू मारायचं तर तो झाडू मारायला सेवा करतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे काय करता येईल त्या पद्धतीने हा वारीच्या वाटेला सहभाग करतो. अगदी खरं, म्हणूनच आम्हाला त्याचा हे म्हणजे जसं एक मुलगी आपल्या मुलाला म्हणजे भावाला घेऊन डोक्यावर चालली असते, आणि मग तिथे एक जण विचारते, अगं त्याला कशाला तू डोक्यावर घेऊन चाललीस, त्याला ठेव खाली तो चालत जाईल ना. तर ती काय म्हणती,
अहो तो दुसरा तिसरा कोण आहे, तो माझा भाऊ आहे. कसं की माझे मायबाप आहे आणि त्यांना साक्षात घेऊन जातो, त्याच्यात कमीपणा अजिबात. आणि आपण खरं जे म्हणतायत ते 2-3 वर्षापासून आम्ही वारीचं जे कव्हरेज करतोय, तिथल्या वारकऱ्यांना भेटतोय, त्यांच्याशी सुसंवाद साधतोय, तर हा सगळा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष त्यात आला. अगदी मागच्या वर्षी तर आम्ही अगदी एक 5-6 वर्षाचा जो छोटे वारकरी होता त्याच्याशी बोललो, तर तोही खूप अंतर पायी चालून जात होता. आई वडिलांनी स्वतः म्हटलं कडेवर घ्यायचं तरी तो नाही म्हणत होता. तसेच IT कंपनीतले काही होते की जे 1 दिवस 2 दिवस जसं शक्य होईल तसे येत होते आणि ही वारीत सहभाग आपला नोंदवत होते आणि खरं अर्थाने त्यांना तसा आनंद मिळत होता. म्हणजे हे सगळं जर आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचं असेल तर आपल्याला एकदा तरी वारी केलीच पाहिजे. म्हणजे आपण पूर्ण वारी नका करू, 1 दिवस 2 दिवस जसं जमलं तसं त्यात सहभागी आपण व्हायला हवं असतं. कारण संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे माझा, कधी एकादशी आषाढी. आणि या पंढरीची अशा आषाढी म्हणून तुका ज्ञानेश्वर म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिने लोकी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपले. त्या भेटायला मी आवर्जून जाईल आणि आवर्जून सांगत असतो. तर तुकाराम महाराज विनंती करून चला पंढरीशी जाऊ, रखमायू देवर पाहू, डोळे निवतील कान मनात येते समाधान. समाधान कर वारीत आल्यानंतर संतांच्या सेवेमध्ये आणि ह्या समाजाची सेवा करतात, ही ईश्वराची त्यांची सेवा करते. त्याचा आनंद हा पृथ्वीच्या तत्वावरती इतर ठिकाणी म्हणा तर इथं तो अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच खरं तर अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळे एकमेकांना माऊली म्हणत असतात, एकमेकांचा चरण स्पर्श करत असतात आणि आनंदाने हा प्रवास करत असतात. लहान मोठा असा काही भेद नाही, अगदी प्रेम आणि प्रेमच असते. तर अशी ही आपली जी वारी आहे, वारी ही खरं तर एक यात्रा नसून ती एक आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशी चळवळ आहे. पण त्या काळानुरूप बरेच असे बदल होत गेलेले आहेत. त्यामुळे जी वारकऱ्यांची संख्या अगदी पायी पूर्वी जे जायचे ते अगदी 100, 200, 400 असेल, ते आज लाखोवर गेलेली आहे. नाही पहिला 300, 400 नाही, नारायण महाराज त्यावेळेस सुद्धा हजारो. आता तर मागच्या वर्षी अगदी 15-16 लाखापर्यंत गेली होती. त्याबद्दल काय सांगाल आपण? त्यावेळेस सुद्धा नारायण महाराजांनी पालखी सत्ता म्हणजे हजारो लोक असायचे. संत चालायला सूर्य उगवल्यानंतर सांगायला लागत नाही की उठा म्हणून, तर त्यावेळेस सुद्धा त्याप्रमाणे ती लोक असायची. पण नंतर मग ते गेल्यानंतर थोडा प्रमाण कमी झाला असेल, पण नंतर परत त्याला राज्यश्रेयाचा दर्जा देण्यात, त्याच्यानंतर संख्या वाढत परत वाढत गेली. आणि अशा प्रमाणे हा वैभव संपन्न पालखी सोहळा चालतो आणि त्यालाच आवर्जून नाव देतात, आनंद अद्वैत नित्य निरामय, जे का निज देही योग्यांचे, ते हे समचरण विटीवरी चाचले, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. त्या पांडुरंगाचं आवर्जून बघा. आणि ते काय म्हणतात, तुका म्हणे आमच्या पुढीचे दैवत आहे. म्हणून विठ्ठल आमूचे जीवन, आगम निगमांचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. आणि ते काय, विठ्ठल पुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. रामकृष्ण. आणि म्हणूनच विठू माऊलींच्या नावात, त्यांच्या गजरात ही मंडळी सगळी चालत असतात. तर असे हे वारीत हजारो लाखो वारकरी असतात. त्यांच्या सगळ्यांचं जेवणाची व्यवस्था असू द्या, त्यांचं जेवण खावण या गोष्टी असतात, निवारा असतो, या सर्वांची आपण व्यवस्था करतच असतात. पण यामध्ये काही तुम्हाला आव्हानं येतात का? नाही, उलट आम्हाला असं येतं की वारकऱ्यांना आम्ही काय देऊ. आणि सरकारी मदत होतच असतं सध्या. आता बघा, सगळ्या सरकारच्या व्यवस्थापना आता पहिल्यांदा जर पाहिलं गेलं तर जसं आता मी कोणत्या पक्षाचे येत नाही, पण एक निवेदन सांगावं लागतं की निर्मल वारी जेव्हापासून चालू आली त्या अर्थाने खरं निर्मल आणि स्वच्छता आली. अहो वाईट अवस्था होती. पंढरपुरात गेल्यानंतर आल्यानंतर महिना नाही 3 महिने अधिकारी लोक लाज वाटत आहेत, फोन करून विचारायचे की पंढरपुरात येऊ का नको, इतका घाण आणि गलिच्छ वाचायचा. करायची ते सेवा, त्याच्यामुळे ते स्वतः 2 महिने येऊ शकत नसते. इतकी वाईट अवस्था पंढरपुराची आषाढी आणि कार्तिकीच्या वेळेस. पण निर्मल वारी चालू झाल्यापासून इतकी स्वच्छ की चंद्रभागेत सुद्धा ती. तर मग आता हे असे हजारो लाखो वारकरी जात असतात, ते स्वयंशिस्तीत जात असतात का आपलेही थोडेसे काहीतरी नियम असतात त्यांच्यासाठी? दिंडी ही परंपरा, ही संकल्पना पहिले झेंडेकरी चालतात, झेंडेकरानंतर त्याच्यानंतर टाळकरी चालतात, त्याच्यानंतर विणेकरी असतो, विणेकर म्हणजे तुळशीवाले असतात, आणि त्याच्यानंतर मागच्या साईडला महिला चालतात.
असा क्रम सगळ्यांचा एक गद्द बांधलेला असतो आणि त्या बांधल्यामध्ये अशा सगळ्या दिंड्या सगळ्या नियमाने चालतात. त्याला एक चोपदार असतो, तो चोपदार सगळं त्या दिंडीचं नियोजन करत असतो, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांच्या लाईनीची व्यवस्था, त्यांना काळजीपूर्वक तर ते प्रत्येकजण ते आणि स्वतः स्वयंशिस्तीने ते स्वतः वागत असतात आणि येणारे सगळे पोलीस वगैरे सेवेकरी सुद्धा ते बी त्याच्यात खूप आनंद घेतात आणि ते आनंदाने सेवा करतात. जिथं सेवा म्हणलं की एक जबाबदारी वाटते, पण इथं सेवेने करतात आणि त्यांना असं वाटत नाही की आपल्या डोक्यावर खूप होतं. उलटं ते म्हणतात की आम्हाला आवर्जून वारीला यायचं आहे आणि आमची सेवा तिथे लागावी आणि त्याचा सेवेचा आम्हाला स्पर्श होतो. खरं तर इथे सेवा करताना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की वय हे भान नसतं. अगदी आम्ही मागच्या वर्षीही बघितलं, अगदी म्हातारी माणसं तरुणांची सेवा करतात, तरुण माणसं म्हातारी माणसांची सेवा करतात, म्हणजे वय हा संदर्भ इथे नसतोच. असं असताना ही वारी अगदी वर्षानुवर्ष चालू आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे, अगदी जगभर तिचा वावर होत आहे. हे सर्व असताना आपण जे या संस्थानाचे माजी अध्यक्ष आहात आणि वारी आपल्या नियोजनात चालत असते, तर आपण या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील तरुणांना, वारकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? हाच माझा शेवटचा प्रश्न असेल. आवर्जून हा पालखी सोहळा चालतो. मुळात म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग याचं तीर्थक्षेत्र महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि ते अजिबात शिकवलं नाही. तसं ABCD पर घासून घेऊन शिकवलं जातं. तर बाकीच्या सगळ्या गोष्टीचं शिकवलं जातं, पण हे जे अनंगचे जे खरे पाठ आहेत ते खरे घरी. हे दुःख आहे का की हे आपलं आपलं ईश्वरीय शिक्षण किंवा दैवी शिक्षण किंवा संतांचं सगळं मागे ठेवलं. हे उलट आहे ना. आता दोन वाद सांगितले जातात, एक विज्ञानवादाने, एक विज्ञान त्याच्या पुढे अध्यात्म. अध्यात्मामध्ये दिसत नाही, घडत असते. आता तुमचा फोनवर येतो, पुढे वायर दिसते का काय दिसते का, पण तो चालतोय ना. पहिल्यांदा ज्यावेळेस टीव्हीच नव्हता तर त्यावेळेस म्हटलं असतं बाबा टी असं असं खोकड्या येणार आहे आणि त्याच्यातून माणूस बोलणार आहे, त्यावेळेस खरं वाटलं असतं का? नसतं. पण ते आता आपण बघितलं की आता पहिल्यांदा आपण विचारलं असतो त्या मोबाईलमध्ये, म्हणजे याला वायर नसणार आहे, काय नसणार आहे. आपल्या आता 10 वर्षाच्या मागचा काळ बघा, तर त्याला वायर येते, त्यावेळेस क्रिंग क्रिंग वाचायचं म्हणून. आणि आता काय मोबाईल आलाय, आता काय वैशिष्ट्य काय वाटतं का त्याचं? काय नाही. पण विठ्ठल विस्ताराला जनी सप्त ही पाताळ बोलून, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी आणि विठ्ठल मुनी माणस. हा विठ्ठल हा हृदयामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवामात्रामध्ये हा चराचरामध्ये बोलला. लोक भ्रष्टाचार का होतो? लोक काय होतो, कॅमेरा असला की जरा कसा न्यार सुरळीत चालतो, त्याला काय सांगायला लागत नाही की बा कॅमेरा चालू आहे, आपण न्यार चालू. पण देवाचे कॅमेरे तुम्ही किती अंधारात जा, 7 पातळात झाला, ते तुमच्यावरती पडलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडं त्याची आपल्याकडं जर दृष्टी नसेल त्याची आपल्याकडं दृष्टी निश्चित आहेत. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचत की महालाभ फुटवायची. हा मनुष्य जन्म जर कशासाठी तर तो ईश्वराचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा आनंद तर तो चोहोबाजूने व्यापक भरलेला आहे. आणि म्हणून गोड तुझे नाम गोड तुझे रूप देई मज प्रेम सर्व काळ, त्याच्या मुखात नाव घेतलं तर आपल्या ज्या शरीरात 5 तत्व जशी आहेत तशा 5 तत्वाचा हा भांडार असलेला आहे. म्हणजे हा खालचा भाग हा जलतत्वाचा आहे, हा भाग पृथ्वी तत्वाचा आहे, हा अग्निभागाचा आहे, हा वायूचा आहे आणि इथून एवढा हे आकाश तत्व आहे. प्रत्येकाचं आहे. आता हे जे बिघडले म्हणजे काय झालं, अग्नितत्व बिघडले. हे तत्व मग त्या अग्नितत्व म्हणजे त्याला थोडा जेवायला थोडा कंट्रोल करायचा, त्याला जेवायला थांबायचं, व्यायाम जास्त करायचे, म्हणजे तो जरा तो कंट्रोल होतो आणि मग तो तेवढाच भागला जातो. हा भाग जेवढं म्हणलं की ते आपल्याला वायूतत्व म्हणजे श्वासोच्छ्वास योगाच्या आसनाचे वगैरे करून करतो. मग ह्याला काय करणार तुम्ही? आकाश तत्व आहे. त्या आकाश तत्वाला संतांचं देवाचं आपल्या मुखातून नाम यावं, मंत्र उच्चारावं आणि मग त्या आकाश तत्वातून आपलं शरीर खरं शांत आणि शीतल आणि आनंदमय होत असतं. आणि एका वाक्यात तरुणांचा संदेश तो राहिलाय. तरुणांनी सगळ्यांनी या सोहळ्याला सगळ्यांनी यावं आणि ह्या आनंदाची ही भारतातली या हिंदुस्थानची खरी संस्कृती आहे. संतांच्या सर्व पालख्या एकत्र येऊन पंढरपूर या ठिकाणी येतात आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सगळा सोहळा एकत्र त्यावेळेसपासून तो चालला आहे तर तो अखंडित आत्तापर्यंत तो आहे तसा चाललेला आहे.
अहो एकनाथ महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या एकत्र बसून जेवायला घातले, तुकाराम महाराजांनी सुद्धा सगळ्यांना एकत्र बसले, त्यांना जेवायला घातले. मी त्याच्यात भेदभाव नाही. पण आजकालचा प्रकार वेगळा होत चाललेला आहे. गोरोबा काका वेगळा जे झाले, यांनी त्या नेत्याचं चालायचं हे असं काय नाही. पण म्हणून आमच्या याच्यात सगळ्यांच्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात सगळ्यांच्या पुण्यदाता आम्ही त्या जशा तुकाराम महाराज करतो त्याच थांबवणे एका खांदे घेऊन आम्ही त्या सगळ्या साजरा करतो. म्हणून सगळ्यांनी यावं, यारी यारी सारेजण भलती गाणी सगळ्यांनी यावं आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. म्हणजे खरं तर ही जी वारीची प्रथा आहे, परंपरा आहे, खूप जुनी आहे आणि पूर्ण आज देश आणि देशाबाहेरही ती गाजावाजा करत आहे. आणि म्हणजे एवढी ही आध्यात्मिक ऊर्जा आहे, जे आध्यात्मिक तरंग आहेत जे आपल्याला दिसत नसले तरी आपल्यापर्यंत ते पोहोचत असतात. आणि हेच खरं आहे. म्हणून 12 ते 15 लाख भाविक जाऊन स्वतः आनंद घेत असतात. कधी दुःख नाही, कशाची विवंचना नाही. अगदी सगळं पंढरीच्या रायावर, पंढरीच्या विठोरावर सोडून सगळं निश्चिंत जात असतात. तर अशी ही वारी दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षी निघणार आहे. तर आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि एकदा का असे ना पंढरपूरच्या वारीला जावं. तर महाराज आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. धन्यदेव गाव पुण्यम पाठावं, तेथे नांदेदेव पांडुरंग, साक्षात पांडुरंग नांदा ठिकाणी आहेत. आणि तुकाराम महाराजांनी या ठिकाणी येऊन सगळा हा ची जन्मभूमी ही कर्मभूमी अनो रेणू या तोकडा तुका आकाश एवढा. आणि ही वारीची संकल्पना घालून म्हणून ते आवर्जून म्हणतात पंढरीची वारी आहे माझी घरी आणि न करीत तीर्थव्रत. आणि वही माझी वारी ती तर नाही तर माझ्या स्वतः घरातली आहे. आणि प्रत्येक जण आत्ताच्या त्या अधिकाराने म्हणून हा संपन्न सोहळा सगळेजण करतात. आणि आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना पोहोचवण्याचं हे मोठं काम हाती घेतलेलं आहे. ही वसा तुम्ही तुमचं घेतलेलं आहे. हा तुमच्या कार्याला, तुमच्या यशाला सगळा पांडुरंगाचं तुम्हाला सर्वांचं सहकार्य मिळेल हीच पांडुरंग होतं. आणि बाबांना आवर्जून दर्शनाला घेणार त्याच्यात खूप आम्हाला आनंद आहे. खरं तर 3 वर्षापासून आम्ही हे सेवा देत आहोत. वारीत जेवढं आमच्याकडनं शक्य होत असेल तेवढं वारीत आम्ही कव्हरेज करत असतो. आणि प्रत्येकाच्या क्षण जे असतात, जे जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवाशे वाटतात ते आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कॅच करत असतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांना जो मिळणारा आनंद आहे, समाधान आहे, त्याचं वर्णन तर शब्दात करणं अगदीच कठीण. पण शेवटी एवढंच सांगू इच्छिते की 2025ची जी वारी आहे ती अगदी निर्विघ्नपणे तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने पार पडो. आणि एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. कारण आपण खूप महत्त्वाचा वेळ दिला, चर्चा केली आणि खूप छान अशी माहिती मिळाली. माहिती वजा चर्चा किंवा चर्चा वजा माहिती खूप छान वाटली. रामकृष्ण. रामकृष्ण.